मला कोणाची टीका करायची नाही, मला कोणाची निंदाही करायची नाही, मला कायद्याचंही उल्लंघन करायचं नाही, मला कोणाचं मनही दुखवायचं नाही, पण प्रबोधन मात्र नक्कीच करायचं आहे. माझा एक प्रश्न आहे, वाईट वाटून घेऊ नका. मी कोणाची टीका करत नाही, मी कोणाची निंदाही करत नाही. आता मला सांगा, आजपर्यंत जेवढ्या महिलांच्या अंगात देव येतो त्या फक्त आपल्या सर्वसामान्यांच्याच घरातील का? ब्राह्मणांच्या स्त्रियांच्या अंगात देव आला का कधी? सिंधी स्त्रियांच्या अंगात देव आला का? नाही. कीर्तनकारांच्या अंगात देव आला का? ख्रिश्चनांच्या अंगात देव येतो का? मग आपल्या स्त्रियांच्या पुरुषांच्या अंगात देव कसा येतो? बरं येईनात का? मग या देवाने जगातील भ्रष्टाचार दूर करावा ना. मग या देवाने समाजातील गरीब श्रीमंताची दरी दूर करावी ना. मग या देवाने दुष्काळ थांबवावेत ना. किंवा मग या देवाने जे मुलं सुनं आई बापाला सांभाळत नाही त्यांना मुका करावा ना. किंवा ज्यांच्या अंगात देव येतो त्या देवाने त्यांच्या घरी एखादी हेलिकॉप्टर आणून द्यावे ना. पण असं होतं का कधी? तर नाही. तात्पर्य, मला कोणाची टीका करायची नाही, मला कोणाची निंदाही करायची नाही, मला कायद्याचंही उल्लंघन करायचं नाही, मला कोणाचं मनही दुखवायचं नाही, पण प्रबोधन मात्र नक्कीच करायचं आहे. थोडंसं ध्यान देऊन ऐका. अंगात देव येणं हे अष्टसात्विक भावातील एक भाव आहे. अंगात देव येणं हे अष्टसात्विक भावातील एक भाव आहे. अंगात देव येणं हे म्हणणं खोटं आहे. अंगात देव येणं हे म्हणणे खोटे आहे. पण अंगात अष्टसात्विक भाव निर्माण होणं हे बाकी खरं आहे. असो, आपला विषय होता आजपर्यंत जेवढ्या महिलांच्या अंगात देव येतो त्या फक्त आपल्या सर्वसामान्यांच्याच घरातील का? मग आता या देवीच्या गोंधळात कोणकोणते भक्त नाचतात? संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या दुसऱ्या खेळताती आंबे तुझे गोंधळी. या आंब्याच्या गोंधळात फार मोठमोठे गोंधळी नाचतात. त्यांचा परिचय नाथ महाराजांनी या ठिकाणी दिलेला आहे. सर्वात मोठे नाव आलेले आहे ते शुकाचार्य महामुनींचे. शुकाचार्य महामुनी काही सर्वसामान्य नाही. शुकाचार्यांचा जर अधिकार आपण पाहिला तर आश्चर्यचकित होऊन जाऊ. आता मला सांगा, आपण आईच्या पोटात किती दिवस राहतो? तर 9 महिने 9 दिवस, बरोबर ना? पण शुकाचार्य महामुनी आईच्या पोटात 12 वर्षाचे पोर एक केळाची भाजी, लग्नाची 12
वर्ष लपले 12 वर्ष लपले ताकत जात बाहेरा ताकत जात बाहेरा शुकाचार्य महामुनी आईच्या पोटात 12 वर्ष राहिले. शुकाचार्यांचे पिता श्री व्यास महर्षी. व्यास महर्षींना पुत्र मुख बघावं वाटलं, पण मुलगा जन्मालाच येईना. मग व्यासांनी शुकाचार्यांना आवाज दिला, शुका ये शुका बाहेर ये, शुका ये शुका बाहेर ये. आणि काय आश्चर्य, शुकाचार्य आईच्या पोटातून बोलू लागले, पिताश्री नको, मला बाहेर बोलावू नका. अरे बाबा बाहेर ये, किती दिवस आईच्या पोटात राहतो, आईला त्रास होईल ना. शुकाचार्य म्हणतात, नाही पिताश्री, मी आईला बिलकुल त्रास देत नाही. आणि आपलं मूल तर पार आईला नको नको करू सोडित. विचारा अरे शुका, जी पिताश्री, किती गोड उत्तर आहे. जी पिताश्री, ऐकायला सुद्धा फार बरं वाटतं. आणि आपण जर आपल्या मुलाला आवाज दिला, बाळा, तर बाळा म्हटे ना, काय बाबा, काय बाबा. बघा, शुकाचार्य म्हणाले, जी पिताश्री, बाळा बाहेर ये. नको पिताश्री, हा संसार फार दुःख, संसार दुःखमय सहुकडे इंदरे नाही कोठे रात्र दिवस विश्रांती नाही कोठे रात्र दिवस पाठी लागले पाठी लागले